Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. श्रीमंत लोक कशा पद्धतीने पैशाचं मॅनेजमेंट करतात ज्याच्यामुळे ते आणखीन श्रीमंत होतात आणि श्रीमंत होतच राहतात, किंवा एखादा मिडल क्लास गरीब माणूस सुद्धा कशा पद्धतीने पैशाचं मॅनेजमेंट करून आपली वेल्थ क्रिएट करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला वाटतं की कमाई वाढली तरच आपण श्रीमंत होऊ शकतो आणि मेजॉरिटी लोकांना असं वाटतं की आपली कमाई डबल किंवा अडीच पट झाली तर आपले सगळेच आर्थिक प्रश्न सुटतील आणि आपण श्रीमंत होऊ. तर मित्रांनो, तुम्ही पण त्यापैकीच एक असाल की तुमचा पगार वाढला, तुमचं उत्पन्न वाढलं तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप वापरात येणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंद. मागचे 22 ते 20 वर्ष झालं स्वतःसाठी फायनान्समध्ये काम करतो आहे आणि हे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आजूबाजूची लोक आर्थिकदृष्ट्या खूपच अशिक्षित आहेत, अर्थ साक्षर नाही आहेत, ते फक्त शब्द साक्षर आहेत असं. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आर्थिक व्हॅल्यू, महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. श्रीमंत लोक कशा पद्धतीने पैशाचं मॅनेजमेंट करतात ज्याच्यामुळं ते श्रीमंत होतात आणि श्रीमंत होतच राहतात, किंवा तुम्हीसुद्धा हे जे काही मॅनेजमेंटचे रूल्स आहेत ते जर फॉलो केले तर तुम्हीसुद्धा एक चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर वेल्थ क्रिएट करायची आणि तुम्ही सिरियस आहात तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी आणि तुमच्याही बेस्ट फ्युचरसाठी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला खूप चांगले इन्साईट या व्हिडिओमध्ये मिळू शकतात. एक्झॅक्टली व्हॉट म्हणजे नक्की मी काय केलं म्हणजे माझी उन्नती होईल हे तुम्हाला इथे कळेल. बघा मित्रांनो, साधा सोपा रूल या ठिकाणी श्रीमंत लोक फॉलो करतात. 70-10-20 याच्यामध्ये 60-10-20-30 असं काही येऊ शकतं, पण जनरल जर विचारात घेतलं तर 70-10-20 रूल श्रीमंत लोक वापरतात आणि त्या पद्धतीने पैसे मॅनेज करतात. बघा, समस्या भरपूर आहेत. समस्या काय आहेत तर पैसे भरपूर येत आहेत, कमाई आहे, सॅलरी वाढते आहे, पण वेल्थ काही वाढत नाही. पैसा येतोय, खर्च होतोय आणि एकाच उत्पन्नावरती आपण अवलंबून राहतोय, आपलं आणखीन उत्पन्न वाढत नाही आहे. तर याची जर कारणांचा विचार केला तर काय होतं की प्लॅन नाही आहे किंवा कसल्याही प्रकारचं बजेटिंग नाही आहे, आणि बजेटिंग करणं फार कॉम्प्लिकेटेड किंवा त्रासदायक लोकांना वाटतं. त्यामुळं हे सोपं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. समस्या काय की पैसे राहत नाहीत, कमाई येते आहे, कमाई वाढते आहे, पण वेल्थ वाढत नाही आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जे श्रीमंत लोक रूल फॉलो करतात किंवा जी लोक गरिबीतून श्रीमंतीकडे गेलेत, मिडल क्लासकडून श्रीमंतीकडे गेले, त्यांनी काय केलं आहे की 70% खर्च हा दैनंदिन गोष्टींसाठी ठेवला. म्हणजे तुमचा जो काही लाख रुपये पगार आहे त्यातला 70,000 रुपये जो खर्च आहे तो दैनंदिन खर्चासाठी ठेवला. 10% एमर्जन्सी फंड किंवा आपण म्हणूयात की एक्सपेन्सेस करायचे आहेत, फ्युचरमध्ये लागणार आहेत पैसे, काही खर्चासाठी लागू शकतात, काही कारणांना लागू शकतात, त्यासाठी ते बाजूला ठेवले. आणि 20% त्यांनी वेल्थ निर्माण करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेत, ज्याच्यातून आणखीन उत्पन्न वाढेल. उत्पन्नातून उत्पन्न वाढवण्यासाठी 20% हे तुम्हाला फॉलोच करावं लागेल. तुम्ही म्हणाल माझे 100च्या 100 येतात, कुठं जातात कळत नाही, तर तुम्हाला काय करायला लागेल, पहिलं तर 30% बाजूला काढायला लागेल. वॉरन बफेटचा रूल आहे, नियम आहे की पैसे कमवल्यानंतर पहिले ते सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि वाचलेल्या पैशातून खर्च करा, तरच ही वेल्थ क्रिएट होते. नाही तर तुम्ही सगळं खर्च करणार आणि त्यातून वाचवेल त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करणार तर मात्र हे तुमच्यासाठी वर्क करणार नाही आणि तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकणार नाही. आता हे 70% जे पैसे तुम्ही काढले त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं घर भाडं असेल किंवा EMI असतील, गाडीचं असेल, घराचं असेल, कशाचाही असेल तो EMI त्याच्यामध्ये झालं. जेवण, किराणा, जे काय हॉटेलिंग असेल, वाहतुकीचा खर्च, जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरताय, स्वतःची गाडी वापरताय, व्हॉटएव्हर जे काही करताय त्यासाठी वाहतुकीचा खर्च, लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, मोबाईल बिल असेल, कपडे व इतर ज्या काही दररोज रोजमर्रा का खर्च आहे तो या 70%मध्ये आलाच पाहिजे, भागलाच पाहिजे. खरं तर मी असं म्हणेल की तो 50%च्या आतच असला पाहिजे, 60%च्या आतच असला पाहिजे जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली वेल्थ क्रिएट करायची आहे. पण तुम्ही ॲग्रेसिव्ह नाही आहात, तुम्हाला डिफेन्सिव्ह किंवा निवांत सगळं करायचं आहे, या कंडिशनमध्ये हा 70% खर्च हा तुमचा दैनंदिन खर्च म्हणून बाजूला ठेवा. आता याच्यामध्ये
काय होणार 70% जेव्हा तुम्ही बाजूला ठेवणार तेव्हा अनावश्यक जे खर्च आहेत ते तुम्ही काय करणार की तुमची मर्यादा तुम्हाला माहिती आहे की मला एवढे पैसे येतात त्याच्यातले हे 30% मला या कारणाने ठेवायचे आणि 70% भागवायचं आहे, तर तुम्ही तुमचा खर्च मर्यादित ठेवणार, अनावश्यक नाही करणार. आणि अनावश्यक खर्च जो 30% राहणारा पैसा आहे तो संपवतो, तो इथं संपणार नाही आहे. स्वस्त पर्याय शोधण्याची सवय लागेल. स्वस्त आणि टिकाऊ खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लोक आयफोन वापरतात किंवा ब्रँड करतात, त्यांनी काहीही असा विशेष फरक नाही. 30,000चा फोनही त्याच सगळ्या सर्व्हिसेस किंवा त्याच सगळ्या फॅसिलिटी देऊ शकतो जो 1.25 लाख 1.5 लाखाचा फोन देतो. सो आपण स्वस्त आणि टिकाऊ चांगल्या पर्यायाकडे जाऊ शकतो आणि प्रत्येक खर्चाची व्हॅल्यू समजेल. बघा, खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे तिथंच आपण खर्च करणार. आणि जर आपल्याला महत्त्वाचंच खर्च करायचा आहे तर या 70%च्या आतमध्ये आपले सगळे बजेट केल्यामुळं खर्च राहतील. दुसरी असता, खर्च करण्यापूर्वी स्वतःला महत्त्वाचा प्रश्न हा विचारा, ही वस्तू खरोखर व्हॅल्यू देणारी आहे का? खरंच माझ्या आयुष्यात काही महत्त्वाची कामं अडकली आहेत की ती गोष्ट नसेल तर होऊच शकणार नाही आहेत. महत्त्वाचं असेल तर घ्यावं लागेल, महत्त्वाचं असेल तर करावं लागेल. मग महत्त्वाच्या गोष्टींवरतीच जर खर्च केला, जगायला खूप नाही लागत, जगायला खूप कमी लागतं, पण अनावश्यक गोष्टी ज्या व्हॅल्यू ॲड करत नाहीत त्या गोष्टी आपण जास्त कन्झ्युम करतो आणि त्यामुळं कदाचित आपल्याकडे पैसे राहत नाहीत. दुसरं, 10% खर्च जो बाजूला ठेवला इमर्जन्सी फंड, तर हा कशासाठी आहे की आयुष्यात काहीही आर्थिक संकट येऊ शकतात, तर हा सेफ्टी नेट म्हणून वापरला जाईल. म्हणजे जर काही अनपेक्षित घटना घडली तर त्यावेळेला आपल्याला पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड कर्ज, P2P किंवा कोणत्या सावकाराकडनं कर्ज काढण्याची गरज पडणार नाही. बरेचसे लोक खर्च करून टाकतात आणि अचानक अनपेक्षित खर्च जेव्हा समोर राहतो, कोणीतरी आजारी पडतं, कोणतरी अपघात होतो, कुठंतरी काहीतरी होतं आणि त्यावेळी मात्र आपण प्रिपेअर्ड नसतो आणि मग अशा वेळेला आपल्याला कर्ज काढावं लागतं आणि तेही महागडं कर्ज, जास्त व्याजदराचं कर्ज काढावं लागतं आणि मग पुढच्या वेळेपासून इन्कम वाढण्यापेक्षा एक खर्चाचाच मार्ग तयार होतो आणि आपण त्या दलदलीमध्ये फसत जातो. सो हे जे सेफ्टी नेट आहे ते फार महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात जेव्हा आणीबाणी काही येईल त्यावेळी त्याचा वापर करता येईल. हे सेफ्टी नेट कुशन फंड म्हणून तुम्हाला वापरता येईल. आणि कुशन कशासाठी? तुमचा जॉब गेला, 5-6 महिने तुम्हाला घरी बसण्याची वेळ आली, तर तुमच्याकडं अकाउंटला बॅलन्स आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच व्हायबल होण्याची गरज नाही किंवा तुम्ही पॅनिक नाही होणार. कुठेही जाऊन मला कशाही पद्धतीने आजच जॉब केला पाहिजे असं जरुरी नसणार. तुम्हाला चॉईस असेल, वेळ घेता येईल. सेफ्टी नेट नसेल तर मात्र दुसऱ्या दिवसापासून काम नाही केलं तर मग घरचं कसं भागवायचं आणि मग त्यासाठी कर्ज काढायचं अशी परिस्थिती निर्माण नाही. मेडिकल एमर्जन्सी, कोणी अचानक घरातलं आजारी पडलं ज्याच्यासाठी पैसे खर्चावे लागतील, त्यासाठी पण तुमच्याकडे पैसे आले. ॲक्च्युली मेडिकल एमर्जन्सीसाठी तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स काढला पाहिजे, पण तरीसुद्धा छोटे मोठे जे आजार असतात ते सुद्धा काही कव्हर नाही होतं, तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं राहील. अपघात झाला तर अपघात हे काही विचारून होणारी गोष्ट नाही किंवा तुम्हाला इन्फॉर्म करून पत्र येत नाही किंवा मी अशा दिवशी तुमच्याकडं अपघात होणार आहे किंवा याचं काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. काही पाय घसरून पडणे हा अपघात आहे, कुठेतरी गाडीची टक्कर होणं अपघात आहे, काहीही होऊ शकतं, हात जळणं अपघात आहे. तर काही झालं तरी त्यासाठी तुमच्याकडं एक सेफ्टी कुशन, सेफ्टी नेट म्हणून हा एमर्जन्सी फंड काम करेल. आर्थिक संकट काही आलं कुटुंबावरती तर त्याचासुद्धा तुम्ही सामना इझिली करू शकाल. करोनासारखी परिस्थिती आली किंवा काहीही असं काही घडलं तर हा सेफ्टी फंड किंवा सेफ्टी कुशन तुमच्या कामाला येईल. साधारणपणे 5 ते 6 महिन्याचा फंड हा तुम्ही एमर्जन्सी फंड म्हणून तयार केला पाहिजे. 10% बाजूला ठेवा. जसंही तुमचा 5-6 महिन्याचा खर्च तयार होतो त्याच्यानंतर तुम्ही हे 10% पैसे भविष्यात जे तुम्हाला काही खर्च करायचे त्यासाठी वाचवू शकता. म्हणजे मुलांची फी भरायची आहे किंवा अजून गावाकडे जत्रा असते त्याच्यासाठी खर्च करायचा, व्हॉटेवर काहीही, तर त्याच्यासाठी हे पैसे तुम्ही साईडला करू शकता. 20% जी इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रत्येक महिन्याच्या इन्कममधील किमान एवढी रक्कम इन्व्हेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. ती तुम्हाला सेकंड सोर्स ऑफ अर्निंग निर्माण करेल. तुमच्या कमाईतून कमाई तुम्हाला तयार करता येईल. आणि जर तुम्ही कमाईतून कमाई नाही तयार करू शकलात, तुम्ही झोपलेले असताना सुद्धा पैसे जर नाही बनवू शकलात तर मात्र तुम्हाला मरेपर्यंत 2 वेळेचं पोट भरण्यासाठी काम करावं लागू शकतं आणि ही फार डेंजर गोष्ट आहे. वॉरन बफे जे जगातले सगळ्यात रिचेस्ट इन्व्हेस्टर आहेत त्यांचं हमेशाच म्हणणं आहे की तुम्ही एका उत्पन्न सोर्सावरती जर डिपेंडंट असाल तर तुम्ही फक्त एक स्टेप लांब आहात तुमच्या गरिबीपासून किंवा फायनान्शियल स्ट्रगलपासून. म्हणजे एका उत्पन्न स्रोतावरती अवलंबून राहणं म्हणजे फक्त एक स्टेप तुम्ही दूर आहात गरिबीपासून. आणि जर तुम्ही वेल्थ क्रिएट केली तर मात्र तुम्ही
श्रीमंतीच्या एक स्टेप जवळ आहात असं म्हणा, किंवा एक स्टेप उलटली की तुम्ही म्हणजे तुमचा जो वेल्थचा कॉर्पस आहे किंवा जी रक्कम आहे तिचं उत्पन्न जर 6% इंटरेस्टने तुमच्या उत्पन्नाला रिप्लेस केलं तर त्या दिवशी तुम्ही श्रीमंत झालात, फायनान्शियल फ्री झालात, कारण तुमचं उत्पन्न त्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटनी रिप्लेस केलं आहे. मग तुम्हाला नाही कमवलं तरी काही विशेष फरक पडणार नाही, त्यावेळी तुम्ही स्वच्छंदी जीवन जगू शकता. तर ही कंपाऊंडिंगचा फायदा पण इकडे तुम्हाला घेता येईल. सो 20% हे तुम्ही कंपल्सरी आजपासून जर करत नसाल तर आजपासून ते सुरुवात करा आणि नक्की करा जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं. जर हे बघा, शेख चिल्लीचे विचार करू नका, कुठेतरी आफ्रिकेतला काका येईल आणि सगळी संपत्ती तुमच्या नावाकडे, तुमची कधीतरी लॉटरी लागेल किंवा कुठेतरी ते ड्रीम 11ला तुम्ही 1 करोड रुपये जिंकाल, असल्या काही स्वप्नांच्या नादी लागू नका. खरी जी प्रक्रिया आहे श्रीमंत होण्याची किंवा वेल्थ क्रिएट करण्याची ती हीच आहे की तुमच्या कमाईतला एक हिस्सा तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये गेला पाहिजे आणि त्यातून तुमची वेल्थ क्रिएट झाली पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडचा आधार घेऊ शकता, स्टॉक मार्केट आहे, प्रॉपर्टी आहे, खूप सारे पर्याय तुमच्यासमोर येतील. जसजसे तुमच्याकडे पैसे येतील, पैसे आले तरच पर्याय येतील, अपॉर्च्युनिटीज येतील. पैसेच नसतील तर अपॉर्च्युनिटी तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण तुम्ही 500 रुपये जर उधार मागताय तर कोण तुम्हाला अपॉर्च्युनिटी सांगणार. जर तुमच्याकडे पैसे आहेत तर डेफिनेटली अपॉर्च्युनिटीसुद्धा तुमचा दरवाजा वाजवतील आणि तुम्हाला पैसे कमवण्याच्या आणखीन संधी निर्माण होतील. सो मी तर म्हणेल याच्यातला सगळ्यात बेस्ट पर्याय जो आहे एका मिडल क्लास किंवा गरीब माणसाकडे तो हा आहे की म्युच्युअल फंडचा रूट हा सगळ्यात इझिएस्ट सेफेस्ट रूट माझ्या हिशोबाने आहे. स्टॉक मार्केट पण खूप बेस्ट आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला एक स्किल सेट आणि एक माइंडसेट रिक्वायर्ड आहे आणि तो जर नसेल तर मात्र तुम्ही इकडे विनर बनण्याऐवजी लूजर बनू शकता आणि हे फार डेंजर आहे. प्रॉपर्टीचं म्हणाल तर हे श्रीमंतांसाठी खूप चांगलं ऑप्शन आहे, पण मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास यांच्यासाठी हे ऑप्शन ठरत नाही. एंड युजर रिअल इस्टेटमध्ये वेल्थ क्रिएट करण्याच्या शर्यतीत खूप मागे पडून जातो. इथं ट्रेडर किंवा बिझनेस जो करतो रिअल इस्टेटचा तोच फक्त विनर ठरतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, इन लिक्विड ॲसेट्समध्ये या ॲसेटचा नंबर लागतो. इथं जर एखादी गुंतवणूक फसली तर मात्र आपल्या आयुष्यातली काही वर्ष व्हायला जाऊ शकतात. तर हा पर्याय फार श्रीमंतांसाठी, हे श्रीमंतांचं मनी मॅनेजमेंट आहे. पण तुम्ही जर श्रीमंतीच्या प्रवासात आहात तर मात्र प्रॉपर्टीपासून थोडंसं लांब राहिलेलं कधी पण चांगलं आहे. राहण्यासाठी घर हा इथपर्यंत तुम्ही नक्की जाऊ शकता, पण वेल्थ क्रिएशनच्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही इकडं नाही गेलेलं चालेल. रिअल इस्टेटच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रिट्स नावाचा पर्याय म्युच्युअल फंडमध्ये पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये रेंटही मिळतं आणि कॅपिटल ॲप्रिशिएशनसुद्धा प्रॉपर्टीचं मिळतं. सो तो पण पर्याय तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. लाँग टर्मची ताकद समजून घ्या. श्रीमंती ही रातोरात मिळवण्याची गोष्ट नाही आहे आणि रातोरात मिळवली तर ती टिकत पण नाही आहे. खूप साऱ्या लोकांनी कोण बनेगा करोडपतीसारखे शो जिंकले किंवा लॉटरी लागली, ज्यांना रातोरात घबाड मिळालं ते यथाअवकाश परत गरीबच झालेले आहेत. हिस्ट्री त्याची कितीतरी प्रमाणं, कितीतरी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. सो रातोरात श्रीमंती ही कधीच मिळत नाही आणि मिळाली तर ती कधीच टिकत नाही, कारण तुम्हाला तो मनी मॅनेजमेंटचा फॉर्म्युला किंवा मनी मॅनेजमेंटची ती सवय, ती मानसिकता तुमची डेव्हलप झालेली नसते आणि त्याच्यामुळं आलेली संपत्ती पण तुम्ही रातोरात गमवू शकता. दॅट्स वाय तुम्ही काय करायचं आहे की ही लाँग टर्मची ताकद किंवा मनी मॅनेजमेंटचा हा जो फॉर्म्युला आहे, तुमच्याकडं पैसे आलेत नाही आहेत, बोथ वेला जर वापरला, जर नाही येत तर येतील आणि आहेत तर टिकतील आणि वाढतील. सो फार महत्त्वाचं आहे, नियमित गुंतवणूक करा. 20% जे काही येतील ते कंपाऊंडिंग तुम्हाला होईल आणि संपत्तीची निर्मिती होईल. संपत्ती निर्मितीचा साधा सिंपल नियम आहे, ती निरंतरता से आपको क्या करना है, इन्वेस्टमेंट करना है और टाइम देना है. गुंतवणूक करायची आणि वेळ द्यायचा. कंपाऊंडिंगनी तुमची खूप मोठी वेल्थ तयार होते लाँग टर्ममध्ये. कुठे इन्व्हेस्टमेंट कराल तर खूप सारे पॅसिव्ह ऑप्शन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जर मी तुम्हाला काही सांगायचे झाले तर इथं तर म्युच्युअल फंड रिलेटेड हे सगळे ऑप्शन्स आहेत की इंडेक्स फंड आहेत. इंडेक्स फंडसुद्धा वेल्थ क्रिएशनला तुम्हाला मदत करू शकतात. त्याचबरोबर तुमच्यासाठी ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत किंवा म्युच्युअल फंड इटसेल्फ आहे. तर हे ऑलमोस्ट हे सगळेच म्युच्युअल फंड असं म्हणा, पण हे फक्त इंडेक्स फंड म्हणजे जे काही इंडायसेस आहेत, जसं की निफ्टी आहे, निफ्टी 50 आहे, निफ्टी नेक्स्ट 50 आहे, खूप सारे पर्याय आहेत. निफ्टी 500 आहे, स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे. तर हे सगळे इंडायसेस, त्याचेच ETFs पण आहेत.
एक्सचेंज ट्रेडेड फंड शेअर्ससारखे डिमॅट काढून त्याच्यावरती बाय सेल करता येतात, त्याचे जे युनिट्स आहेत ते, आणि शेअर्ससारखा त्याचा भाव सारखा फ्लॅक्च्युएट होत राहतो. एक्सचेंज ट्रेडेड फंड हे फक्त तुम्हाला डिमॅटमध्येच घेता येतील, आणि डिमॅट वगैरे असली काही भांडवल नसेल करायची तर म्युच्युअल फंड थ्रूसुद्धा तुम्ही इंडेक्स फंड घेऊ शकता, काही अडचणीचा विषय नाही. किंवा म्युच्युअल फंड इटसेल्फ प्रोफेशनल लोकांकडनं याची मॅनेजमेंट होते आणि तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करून देऊ शकतात. तुम्हाला कोणताही पर्याय वापरायचा वापरू शकतात. त्याचबरोबर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगला माझ्या मते म्युच्युअल फंड हा पर्याय आहे, त्याच्यानंतर SIF हा पर्याय आहे, त्याच्यानंतर मला वाटतं PMS हा पर्याय आहे, त्याच्यानंतर AIF हा पर्याय आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये 500 रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. SIFला स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड म्हणतात. 10 लाख रुपयापासून याची इन्व्हेस्टमेंट आहे. PMSला 50 लाख रुपये तिकीट साईज आहे आणि AIFला 1 CR पासून सुरुवात होते. तर याची रिस्क जेवढी जास्त तेवढं रिवॉर्ड पण जास्त, रिटर्न पण जास्त. हे लगेच नाही, पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाले सर आता तू वेल्थ क्रिएशनची जर्नी करतोय, पण श्रीमंत लोक हे सर्व पर्याय आनंदाने वापरतात, आणि हा पर्याय श्रीमंत पण वापरतात आणि आपण पण वापरू शकतो. हा पण पर्याय मला वाटतं इझी आहे, अफोर्डेबल आहे. 10 लाख रुपये फार मोठी रक्कम नाही. इकडे मात्र डाऊन साईड प्रोटेक्शन किंवा खूप सारे ऑप्शन्स उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळं आणखीन म्युच्युअल फंडपेक्षा बेटर ऑप्शन किंवा ॲडव्हान्स ऑप्शन आत्ता सेबीनी SIFच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी ओपन करून दिलं आहे. तर नक्की तुम्ही या सगळ्यांचा विचार करू शकता आणि याच्या माध्यमातून वेल्थ क्रिएट करू शकताय. याच्याबद्दल ॲडिशनल तुम्हाला काही माहिती पाहिजे तर मला सांगा, की AIFबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे का, PMSबद्दल पाहिजे का, किंवा तुम्हाला SIFबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे का, त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू शकतो. मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय भीती वाटते. म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला काय भीती वाटते, म्युच्युअल फंड बुडेल असं वाटतं, पळून जाईल असं वाटतं, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय असतं असं वाटतं. तर इन्व्हेस्टमेंट करताना जे काही तुमचे प्रश्न तुमच्या डोक्यात येत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला 100% त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. हे पर्याय आहेत, त्याच्याबरोबर अजूनही पर्याय पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सो फायनल फॉर्म्युला काय आहे, जे श्रीमंत लोक आहेत ते वापरतात आणि जे मिडल क्लास आहेत जे श्रीमंत होण्यासाठी वापरतात, की 70% पैसा ते काय करतात, लिव्हिंग एक्सपेन्सेसला सोडतात, एमर्जन्सी फंड 10% आणि 20% वेल्थ क्रिएशनला टाकतात. तुम्ही पण आजपासूनच पगार आला की त्याचे 2-3 अकाउंट तयार करा. पहिलं अकाउंट जे खर्चासाठी असेल त्याच्यामध्ये 70% जातील, त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही आहे. 10% एमर्जन्सी फंडचं अकाउंट वेगळं बँकेमध्ये तयार करा आणि 20% वेल्थचं अकाउंट आहे ते डायरेक्टली तुमचं SIPच्या माध्यमातून किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो अंतिम संदेश, स्पेंड स्मार्टली. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की पैसे कमवले तर आणि जास्त पैसे कमवले तरच आपण श्रीमंत होऊ शकतो. माझं असं मत आहे, पैसे कमवण्यापेक्षा पैसे कसे तुम्ही खर्च करता याच्यावरून ठरतं की तुम्ही श्रीमंत होणार का गरीब होणार. मी हमेशाच लोकांना म्हणतोय, कोणताही ग्रह तारा किंवा कोणतीही कुंडली न बघता किंवा कोणतीही पत्रिका न बघता तुम्ही फक्त तुमच्या कमाईचं स्टेटमेंट आणि खर्चाचं स्टेटमेंट जर आणून दिलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की किती दिवसात तुम्ही श्रीमंत होऊ शकता किंवा किती दिवसात तुम्हाला गावाकडची जमीन पण विकायला लागेल. म्हणजे काय की तुम्ही कमवता काय याच्यापेक्षा तुम्ही खर्च करण्याची तुमची काय पद्धत आहे, काय पद्धतीने तुम्ही स्पेंडिंग करता त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही वेल्थ क्रिएटर बनणार आहात, वेल्थ डिस्ट्रॉयर बनणार आहात, तुम्ही जागेवरच राहणार आहात, नक्की काय होणार आहे. सो खर्च करण्याची पद्धत लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं वाक्य आहे. तुमची खर्च करण्याची पद्धत तुम्हाला एकतर श्रीमंत बनवते, मिडल क्लास ठेवते किंवा गरीब बनवते. कमवता किती त्यांनी काहीही डिफाईन होत नाही. महत्त्वाचं आहे कमवणं, पण त्याच्यापेक्षाही खर्च करणं जास्त महत्त्वाचं आहे. मी असं म्हणेल की तुम्ही किती कमवता याच्यामुळे वेल्थ क्रिएशनला 10%चं बेनिफिट होत असेल, पण तुम्ही खर्च कसे करता याला मात्र 100% फरक पडतो तुमच्या वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये. सो तुमची खर्च करण्याची पद्धत स्मार्ट असली पाहिजे. 70% रोजच्या गरजा, 10% रेग्युलर जे काही सेव्हिंग करायचे जे तुमच्या इमर्जन्सीसाठी, आणि 20% हे वेल्थ क्रिएशनसाठी तुम्हाला टाकायचे. मित्रांनो, या कामी तुम्हाला माझी जर कोणतीही गरज लागली तर खाली नंबर आहेत, त्याच्यावरती संपर्क करू शकता. बहुत सारे लोक मला म्हणतात की सर तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. खाली नंबर दिलेत, त्याच्यावरती फोन करा, अपॉइंटमेंट सेट होते. झूमवरती आपण भेटू शकतो, 1 to 1 भेटू शकतो. कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही आहे. तर नक्की जो हा व्हिडिओ मी बनवला आहे त्याचा तुम्ही बेनिफिट घ्याल. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांना पाठवा म्हणजे शेअर करा. दोन्ही नाही जमलं तर ऐकलाय व्हिडिओ तर जीवनात अप्लाय करा. माझं चॅनल ग्रो करो न करू, तुम्ही मात्र ग्रो केले पाहिजेत.
त्याच्यासाठी हे व्हिडिओज मी बनवतो आहे. तर मला वाटतं माझ्या व्हिडिओनी एका जरी माणसाच्या आयुष्यामध्ये बदल झाला, त्यांनी हा फॉर्म्युला अप्लाय केला आणि त्याच्या आयुष्यात काही चांगलं झालं, तर हे माझ्यासाठी भाग्यच असेल असं मला वाटतं. तर तुमच्यापैकी किती लोक हा फॉर्म्युला वापरत आहेत, वापरणार आहेत, खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.